हॅलो नमस्कार. आज आपण 38 चेस्ट मापाचं कटिंग करणार आहोत. कारण उंची जास्त आहे आणि कटोरी कशी गोल कटिंग करायची आपण आज ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तयार उंची 14 इंच आहे. 1 इंच मिळून आपण कंपल्सरी 15 इंच घेतो, ते घेतलेलं आहे. आणि एक पट्टीला वाढवून पाऊण इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे, पाहू शकता. तर टोटल आपण 15.5 इंच उंची घेतलेली आहे. आणि शोल्डर आपण 5.5 इंचच टाकणार आहोत. आणि मुंडा घेणार आहोत 5.25 इंच. आता इथे मुंडा 6 इंच घेतला तरी चालणार आहे. इथून आपण कंपल्सरी 1.25 इंच घ्यायचं अंतर. मुंड्याचा पाठीमागचा शेप देण्यासाठी. आणि चेस्ट आपली 9.5 इंच आहे, म्हणून 9.5चा चौथा भाग, 38चा चौथा भाग 9.5 इंच. आणि त्याच्या पुढे आपण 1.5 इंच घेणार आहोत. आणि आपली कंबर आहे 32, तर 32चा चौथा भाग 8 इंच. 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच पुढे आपण शिलाई मार्जिन घेणार आहोत. आपण हे पॉईंट जोडून घ्यायचे रेषा. आपण ह्या व्हिडिओमध्ये फक्त कटोरी जास्त उंची असेल तर गोल कशी काय कटिंग करायचे हे पाहणार आहोत. आता इथं आपण सेंटर करून घ्यायचा 6चा. आणि पुढच्या मुंड्यासाठी 1/2 इंच आपण घेणार आहोत फक्त. तो पण असाच कट करायचा. आपण गळारुंदी घेणार आहोत. तर गळारुंदी आपण पाठीमागे नॉट लावणार आहोत, त्याच्यामुळे आपण 2.25 इंच गळारुंदी घ्यायची. आणि पुढच्या गळ्याची उंची आपण 6 इंचच घेणार आहोत. आणि बॉटमच्या बाजूला आपण 2.5 इंच घेणार आहोत. गोलाकार द्यायचा. आता आपण एक पट्टी, आपल्याला कटोरी गोल पाहिजे, अशी लंबोळकी नाही झाली पाहिजे, त्याच्यामुळे आपण ऑलरेडी वाढवून घेतलेलं अंतर आहे का नाही, त्याच्या पुढे आपण 3 इंच
त्याच्यावरती आपण 3 इंच योगपट्टी हे वाढवलेलं एक्स्ट्राचं अंतर आहे. ह्याच्यानंतर आपण 3 इंच घेणार आहोत आणि आपली कटोरी योगपट्टी 3.5 इंच ही योगपट्टीचं माप आपण टाकणार आहोत आणि हे वाढीव अंतर शिवल्यानंतर आपली योगपट्टी कमीत कमी 3.25 इंच तरी राहिला पाहिजे. योगपट्टी 3.25 इंचाची आपली शिवून झाल्यानंतर राहिलं पाहिजे म्हणून 1.5 इंच अंतर एक्स्ट्रा घेतलेलं आहे. म्हणजे आपली कटोरी इथे आपण कटोरी काढणं ते जास्त लांब नाही होणार, असे गोल आकारात येणार आहे. आता इथून आपण कंपल्सरी 2.5 इंच अंतर घेतो, ते घ्यायचं आणि गळ्यातून 1 इंच वरती घ्यायचं कटोरीचा शेप देण्यासाठी. आणि आता 38ला आपली कटोरी राहणार आहे 5.25 इंच. तर 5.25 इंच इथं घेतलेले आहे. इथं आपण याचा कटोरीचा शेप द्यायचा असा आकार. असा येणार कटोरी. आपण नंतर इकडे वाढवणार आहोत. आता आपण हे कटिंग करणार आहोत. ते पहा शोल्डर आपला 2.25 इंच आपण गळा रुंदी घेतलेली आहे आणि आपली पूर्ण शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंच आणि मुंडा आहे 6 इंच आणि इथून 1.25 इंच आणि हे 1/2 इंच अंतर. आणि चेस्ट आपली 9.5ची घडी आहे प्लस 1.5 इंच आपण हे शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. आणि इथून 1 इंच घेतलेलं आहे आणि इथून 2.5 इंच अंतर घेतलेलं आहे. आणि कटोरी आपली 5.25 इंच आहे. आणि योगपट्टी ही 3 इंच रुंदीची आहे. हे 1.25 इंच अंतर एक्स्ट्राचं घेतलेलं आहे. हे शिवल्यानंतर आपली योगपट्टी 3.25 इंचाची राहणार आहे. आणि कमरेचं अंतर 8 + 1 + 1.5 इंच राहणार आहे. अगोदर पाठीमागच्या मुंड्याचा आकार कट करायचा. आता आपण सुट्टे भाग करणार आहोत. पाठीमागचा आणि पुढचा भाग सेपरेट कट करणार आहोत. इथे आपली योगपट्टीचा असा आकार द्यायचा.
पट्टी राहणार. कपड्यावरती असेच ठेवायचे. वाढवून अंतर घेतलेलं आहे 5.6 इंच. शिवल्यानंतर 3.25 इंचाची पट्टी राहायला पाहिजे. आता आपण हा पुढच्या मुंड्याचा आकार कट करणार आहोत. गळा कट करायचा पुढचा. पुढचा गळा थोडासा कमी घेतल्यामुळे ब्लाऊज असा पुढे उतरत नाही, त्याच्यामुळे अर्धा इंच कमी घेतलेला आहे. ही आपली इरपट्टी झाली. ही पट्टी, ही कटोरी आपण गोल करणार आहोत. त्याच्या अगोदर आपण सव्वा 2 इंच उंची घ्यायची, रुंदी घ्यायची गळ्याची पाठीमागच्या, आणि लांबी घ्यायची 10.5 इंच, आणि 2.5 ते 2.25 इंच आपण बॉटमच्या बाजूला घेणार आहोत. आणि आपला हा गळा गोल राहणार आहे. आणि इथून आपण टक्ससाठी 4 इंच घेणार आहोत अंतर, आणि वरती 5 इंच घेणार आहोत. इकडे अर्धा इंच अंतर घ्यायचं फक्त. हे अगोदर आकृती काढलेली हे वेस्ट असं करायचं. तर तुम्ही असंच कपड्यावरती ठेवून कटिंग करायचं, वाढवायचं काही नाही. तर आपण फक्त कटोरी वाढवून घेणार आहोत. कटोरी ह्या कच्च्या पेपरवरती वाढवणार आहोत. तर आपण काय करणार आहोत, कटोरी आहे अशी ड्रॉ करायची.
वाढवताना इकडे 1.5 इंचाने वाढवणार आहोत सरळ असे, आणि इकडे पण 1.5 इंचाने वाढवायचे. रेषा अशा ओढून घ्यायच्या. आणि याचा सेंटर करायचा. खाली पण 1.5 इंच वाढवायचं, खालच्या साईडला. आणि हे पॉईंट आपण जोडून घेणार. आणि साईडला थोडंसं आपण मार्जिन घेतो तेवढं घ्यायचं आणि इथून इथपर्यंत जॉईन करायचं. हे आपली कटोरी मग गोल होणार आहे शिवल्यानंतर. आणि इकडे बटनच्या बाजूला आपण ऑलरेडी 2.5 इंच घेतलेलं होतं की नाही, त्याच्यामुळे वाढवायचं नाही. गोल करायचं. हे आपली कटोरी तयार झाली. आता आपण ह्याची कटिंग करणार आहोत. अशी व्यवस्थित बघायची. वाढवून आले असेल तर ते कट करायचं. म्हणजे आपल्याला कटर व्यवस्थित हे थोडंसं एक्स्ट्राचं झालं ते आपण कट करून टाकायचं. आपण टक्स पॉईंट रुंदी 1.5 इंच ठेवणार आहोत. इथून 38ला रुंदी 1.5 इंच ठेवायची आणि लांबी ठेवायची, टक्सची लांबी 2.5 इंच ठेवायची.
यामध्ये जोडून घेणार. इथून आपण हे असं केलं, टक्स मारला, समजा असं आपण टक्स मारलेला आहे असं गृहीत धरायचं. आपल्याकडे असे दिसणार आहे. असे राहणार आपल्याकडे. ह्या साईडला आपली हिरापट्टी राहणार आहे आणि शिवल्यानंतर कटोरी बरोबर वरती जाते. जर तुमचं थोडंसं एक्स्ट्राचं जर राहिलं तर तुम्ही हे नंतर कट करायचं. असं इथं असं ठेवायचं. ते पट्टी राहणार आपली. मग ही आपली कटोरी गोल दिसणार आहे, लंबुलकी होणार नाही, अशी गोल दिसणार आहे आपली कटोरी. अशी. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.